मध्ये थोडीशी घाई करा आपण अजून इथून हा सामना पकडून 3 मॅचेस व्हायचे बाकी आहेत प्लीज. सामन्याला सुरुवात करायची आहे. सुनील म्हात्रे सर. तीन वाजून 47 मिनिटं झालेली आहेत. तीन षटकांचा सामना आहे. नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे जय बेताल कोपर टीम संघाने. आणि आता गंगामाता गोंदवली संघाची आपण पाहते सलामीची जोडी खेळपट्टीवर. नितीन आणि विनोद अशी ही सलामीची जोडी आहे. फार रंगतदार सामना. आणि गोलंदाज अनिल म्हात्रे षटक क्रमांक पहिला. नोन पॉवर प्ले. 3 षटकाचा सामना. पॉवर प्ले नाहीये. चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. चांगली फलंदाजीला सुरुवात करावी लागेल. पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करते अनिल म्हात्रे आपल्या षटकामध्ये. नक्कीच कोणगाव संघाने देखील आपली तयारी करायची. आपला ड्रेस कोड जो आहे पूर्णपणे आपण कंप्लीट करून या मैदानामध्ये, कारण की फायनल मॅच तुम्हाला खेळायची आजच्या दिवसामध्ये. ग्रीन सिग्नल पंचांच्या माध्यमातून पहिला चेंडू. फलंदाज सज्ज होते नितीन. तीन वाजून 48 मिनिटांमध्ये पहिला चेंडू. पहिला चेंडू आणि हा स्वेर चेंडू टाकला गेला आणि त्याच्यावर धाव घेण्याचा प्रयत्न. म्हणजे नितीनला नक्की काय करायचं होतं. धाव घेण्याचा प्रयत्नच केला गेला नाहीये. पंचाकडून वाईटचा इशारा आहे. धाव नाहीये, फक्त वाईट एक्स्ट्रा धाव आहे. पूर्णपणे स्ट्राईकला जाऊन परत विनोद आले. श्री गणेश धावानं सुरुवात झाली आहे एक्स्ट्रा धावाने. गोलंदाजी करताना गोलंदाज अनिल. पुन्हा एकदा आपण पाहतोय कमबॅक इथे पाहायला मिळत आहे. गोलंदाज अनिल म्हात्रेच्या माध्यमातून मोठे फटके खेळू शकतो नितीन. आता सध्या समोर गोलंदाज चांगला गोलंदाज आहे. फुलटा चेंडू आणि चेंडूला स्विंग केलाय. चाललाय सीमा रेखा पार. येतोय षटकार. दीपक गेलाय. धावा झालेल्या आहे धाव पलकावर 8 धावा. चला क्षेत्ररक्षण लावा. आपण एकत्र होऊ नका.
गोलंदाजीसाठी गोलंदाज अनिल म्हात्रे पूर्ण तयारीमध्ये. कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता मागच्या चेंडूवर आणि त्याच्यामध्ये नितीन याचा विकेट गमावला गेला टीम गंगामाता गोंदिवली संघाच्या माध्यमातून. राईट मोड द विकेट. शॉर्ट बॉल स्विंग अँड मिस डॉट चेंडू इथे टाकला गेलाय. चांगली गोलंदाजी, चांगली वापसी पाहायला मिळते गोलंदाज अनिल म्हात्रेच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. नक्कीच विनोद काही कानमंत्र देत आहे फलंदाज दीपकला. गोलंदाज आपला वेल सूर्य लक्षात घ्या आपण. थोडासा स्पीडअप ठेवा आपण. अनिल ऑफस्टिकचा चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न झाला होता त्याच्यावर. पाहिजे तसा हा बॅटवर चेंडू आलेला नाहीये. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट. एका धावाने धाव फलकावर 9 धावा. सोडून दिला असता कदाचित वाईट आला असता. धाव संख्या 9 धावा. अनिल म्हात्रे लोअर फुलटच चेंडू मात्र रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. बचने से धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा चिड़क. आला होता, त्यानंतर डॉट चेंडू आला होता, त्याच्यानंतर षटकार आला, पुन्हा एकदा व्हाईट आला, विकेट, डॉट, एक सिंगल धाव आली आणि एक रनआउट. टोटल 8 चेंडू टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये 2 वाईट आहेत. मग षटक समाप्त ना. यस, 6 चेंडू मोजायचे आहेत. अल्पेश देखील सांगत आहे, तुम्ही ते देखील पूर्ण मोजू शकत नाही असे नक्कीच माहिती मिळते. 9 धावा धाव फलकावर. चला शतरक्षण लावायचं आपण. जास्त वेळ घेऊ नका आपण प्लीज. वारंवार पंच देखील सांगतायत, त्या गोष्टीला आपण फॉलो करा आपण. संदीप स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न झाला तिथे. स्ट्रोक चांगला आहे, मात्र जागा चांगली निवडली कारण की चेंडू चाललाय 1 टू कफर चौकार. नशिबाचा चौकार आहे हा. राजू पाटील याच्या बॅटमधून आला, मिसफिल्ड झाली होती तिथे. चौकाराने धाव संख्या 13 धावा धाव फलकावर. 30+ धावा जर आल्या तर एक चांगला मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. संदीपच्या अगेन्स्ट पहिला चौकार आलाय राजू पाटील याच्या माध्यमातून. राजू सज्ज होत आहे. संदीप राऊंड द विकेटने पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्वतःला यॉर्क करून घेण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू आपण पाहतोय. कव्हरवर शतरक्षक वेगाने आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाने धाव फलकावर 15 धावा 15. 2 खेळाडू बाद झालेले आहेत. नितीन आणि विनोद. सलामीची जोडी तंबूमध्ये परतली गेली आहे. आता खेळपट्टी दीपक आणि राजू धावा बनवत आहेत. ग्रामपंचायत कोपर माजी सरपंच सन्माननीय जगदीश पाटील साहेब यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत कोपर टीम संघाला. स्विच हिट, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. चेंडू झाला सीमा रेखा पार. येतोय पंचांच्या माध्यमातून
तर नक्कीच धन्यवाद डीजे. पंचांना पाहायचा आहे चौकार की षटकार. तिसरे पंच माधव ठाकरे सर आपण यायचे. नक्कीच पंच येत आहेत. माधव ठाकरे सर बघतायत. तो निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू. चौकार आहे सर. यस, पंचाकडून 4 धावांचा इशारा आला. तर 4 धावांनी धावसंख्या 19 धावा धावबलकावर. चांगली धावसंख्या उभारण्याचं काम राजू पाटील करताना आपण पाहतो खेळपट्टीवर. पुढे एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजीच्या डोक्यावरून चेंडू आलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत आला. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो चांगला आलाय. मात्र 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावाने 21 धावा धावपलकावर. दोन चेंडू बाकी षटकातील. चांगला खेळ सध्या गंगामाता गोंदिवली टीम संघाच्याकडून आपण पाहतोय. राजू पाटील धावा बनवत आहे. प्रति चेंडू मागे धावा बनवत आहेत. संदीप पाटील राऊंड विकेटने. विकेटची अपेक्षा आहे टीमला. कोपर संघाला संदीप कडून चांगली गोलंदाजी करावी लागेल. फुलटॉस चेंडू आणि तिथे काय घडले पाहूया. बोल्ड झालाय. नाही, नक्कीच रिप्ले पाहूया आपण. भरपूर महत्वाचा असेल हा रिप्ले देखील. फलंदाजाला आऊट घोषित केलाय. काय घडले नक्की पाहूया आपण. हा नाही, बॅटर आउट आहे. मोठा धक्का लागले ते टीम गंगामाता गोंदिवली टीम संघाला. राजू पाटील आउट होण्यापूर्वी 2 चौकार आले होते. फुलटा चेंडू कुठेतरी बाहेर मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र बॅटवर व्यवस्थितरित्या आला नाहीये. नवीन फलंदाज भावेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. बरोबर 12 मिनिटं समाप्त झालेली आहेत. लक्षात घ्या. संदीप स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. झारू स्ट्रोक खेळण्याचा होता, मात्र चेंडू पहा. नट्टमे क्रिकेट. बॅटच्या मागच्या भागाला चेंडू लागून गेलेला. यस, पंच देखील तेच सांगते. चौकार आलाय. धावा कशा येतात ते इम्पॉर्टंट नाही, मात्र धावा येते ते फार महत्वाचं आहे. चौकार आलाय. धावा सांगू द्या. धावसंख्या झाली आहे 25 धावा. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलाय. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 3 मिनिटांमध्ये षटक पूर्ण करायचं. लक्षात घ्या. टीम कोपर संघाला 3 मिनिटं राहिलेली आहेत शेवटच्या षटकासाठी. तोपर्यंत डीजे
षटकाच्या समाप्तीवर 25 धावा. सिल्वर जुबली आतापर्यंत गंगामाता गोंदिवली टीम संघाची धावसंख्या. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होत आहे. रमेश आलाय स्ट्रायकिंग वर. 22 मोठा फटका खेळला समोर. शतरक्षक उमेश आहे तिथे. अतिशय सुंदर अशी झेल पकडली आहे. फलंदाज फेल होतोय. विकेट. तुझे कंधे में घुमाऊंगा, तेरी मालिकी उठाऊंगा. तुझे कंधे में घुमाऊंगा, तेरी मालिकी उठाऊंगा. पहा विकेटने सुरुवात केली आहे गोलंदाजाने. अप्रतिम कामगिरी करताना गोलंदाज रमेश मात्रेला आपण पाहतोय. हेमंत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडूचा हा खेळ आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत 13 चेंडू टाकलेले आहेत आणि धावा 25 आणि 4 विकेट गमावलेले आहेत गंगामाता गोंदिवली टीम संघाने. हा लेखाजोखा अल्पेश गायकवाड पोहोचू दे. रमेश गोलंदाज राईट हॅम ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू. न्यू बॅटर हेमंत सज्ज होत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक संदीप आहे. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये. फक्त एकच धाव इथे पूर्ण केली गेली आहे. धाव संख्या 26 धावा. 26. थोडीशी चर्चा आपण कमी करा फलंदाज, कारण की वेळ आपली देखील समाप्तीवर आली आहे. दोन्ही संघांना 15 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. गोलंदाज रमेश मात्रे चांगली गोलंदाजी स्लॉगवर षटकामध्ये. पुन्हा एकदा टॉप ए चेंडू हवेमध्ये. विकेट किपर पोहोचू शकले नाही तिथे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न वेगाने निघून गेलाय आणि आता रन आउटचा विकेट नक्कीच पाहायला मिळेल. पंच आपण कळवायचं आम्हाला फलंदाज आउट आहे की सेफ आहे. दीपक मुकादम वेलकम. पंच चर्चा करतात. नाही चर्चा करू दे त्यांना, मग जागेवर येऊन ते निर्णय देतील. तर नक्की निर्णय कळवायचे सर. सुनील म्हात्रे सर फलंदाज सेफ आहे. यस. चला बॅटर आपण आपल्या जागेवर जायचं. आपण थोडीशी घाई करा. आपण वेळ जास्त घेत आहे आपण प्लीज. अल्पेश गायकवाड सांगते धावसंख्या झाली आहे ती 27 धावा. मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा काऊ कॉर्नर मध्ये डीप मध्ये चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळते. काय गोलंदाजी होती या षटकामध्ये. पुढे पुढे थांबवण्याचा प्रयत्न इथे रमेश म्हात्रेच्या माध्यमातून. क्वालिटी गोलंदाजी. 3 सिंगल 1 विकेट. एकही मोठा फटका आला नाहीये. राईट अप ओ द विकेटने रमेश म्हात्रे. समोर सज्ज होते फलंदाज 22. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. जास्त चेंडू बाहेरच्या बाजूने कट झालेला आहे आणि पंच लगेच बोलतायत आमच्याकडे. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. कडक गोलंदाजी. एक चेंडू बाकी आहे षटकातील. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. हा पंचांनी घेतलेला असेल हा रिव्ह्यू. यस यस पंचांनी. बाहेरून कोणी आवाज देऊ नका प्लीज. अंपायर कॉल आहे. आपण बाहेरून आवाज देऊ नका प्लीज.
आणि पंचांच्या माहिती करता 15 सेकंडच्या आतमध्येच घ्या, कारण की त्याचं रेकॉर्ड होत नाही. यस, नाही आम्ही सांगून ठेवतो, म्हणजे कसं नंतर मग वाद होण्या अगोदरच आपण सांगलेलं बरं की 15 सेकंड. यस बरोबर आहे, 15 सेकंड मध्येच घ्यायचा असतो. इट्स वाईट आहे, एक परफेक्ट निर्णय आहे पंच सुनील म्हात्रे सरांचा ना. अगदी जी वाईटची पट्टी त्याच्या बाहेरूनच गेलं होतं, सर्वांना माहितीच होतं. तिसरे पंच माधव ठाकरे सरांनी नक्कीच चांगला निर्णय घेतला आणि शेवटी त्यांनी देखील हा वाईट दिला. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू, कमबॅक, जिद्द क्रिकेट पाहायला मिळते. मग मी म्हणेल की धावा चांगल्या आलेल्या आहेत, 29 धावा झालेल्या आहेत. मागच्या जर 2 चेंडूचा विचार केला तर खालून देखील ढकलला तरी धावा बनवू शकतात. 2 चेंडू 4 धावा तरी आले ते 30+ धावा बनवू शकतात. तर मोठा फटका खेळायचाच आहे या उद्देशाने बॅटिंग करताना फलंदाज बावेश. रमेशचं कौतुक करू आम्ही, चांगली गोलंदाजी. अजून एक डॉट चेंडू, काय गोलंदाजी केली आहे, क्वालिटी गोलंदाजी. षटक संपलेला आहे. 3 षटकांचा हा खेळ होता. पहिला डाव समाप्त झालेला आहे. 29 झालेले आहे. 30 धावांचं लक्ष्य आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं गंगामाता गोंदिवली संघाने. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. श्री अष्टविनायक ठाकूरपुरा टीम संघाचा कॅप्टन, आपण आपली तयारी करायची आहे. प्रत्येक षटकामागे 10 धावा बनवायचे आहेत कोपर संघाला. गंगामाता गोंदिवली संघाने मैदानाच्या मध्ये प्रवेश करायचा आहे. तोपर्यंत आपण डीजे मास्टरला पण एक संधी देऊया, एक चांगला संगीत ऐकूया. चला गाडी क्रमांक 14 ती गाडी जी लागलेली आहे त्या गाडी मुलं भरपूर पार्किंग मध्ये गाड्या अटकलेल्या आहेत. ती गाडी कोणाची आहे ती गाडी बाजूला घ्या प्लीज. 18 चेंडू आणि 30 धावांचं समीकरण आहे. गंगामाता गोंदिवली क्षेत्ररक्षण लावत आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये लगेच पाठवायची आहे. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल दुसऱ्या डावाला, तेव्हा आवाज तुम्हाला संदेश वखार यांचा ऐकायला मिळेल. चला गाडी नंबर 14 ज्यांची कोणाची असेल कार चालकास विनंती आहे आपण त्या ठिकाणावरून काढून घ्या.
चला लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करा. त्यानंतर सेमी फायनल आणि फायनल 2 मॅचेस बाकी आहेत. तीन षटकांचा खेळ आपण पाहिला. पहिली इनिंग ज्या ठिकाणी 29 धावा झाल्या आहेत. 30 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. पाहूया 30 धावांचं लक्ष कशा प्रकारे कंप्लीट केलं जाईल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अनिल विथ उमेश. फ्रंट लाईन षटक बॉल प्रेमनाथच्या हातामध्ये. पाहूया सुरुवात कशा प्रकारची राहील. 30 धावांचं लक्ष आहे. चला मॅचला सुरुवात करा. प्रेमनाथ बॉलिंग ट्रॅकवर. मॅचला सुरुवात. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल वेगवान होता. बीट केलाय फलंदाज झाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. चांगली सुरुवात प्रेमनाथ पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिला बॉल अगदी वेगाने फेकला होता. निर्धाव चेंडू तर फेकावे लागतीलच. सोबतच विकेट्स घेणं देखील महत्वाचं आहे. आज दिवसभरात टीम कोपरचा खेळ देखील चांगला राहिलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॅटची काढा लागली आहे. शॉट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. प्रेमनाथ पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केलंय उमेशला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. 3 बॉल टाकून झाल्यात आणि धाव मात्र एकच खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी. प्रेमनाथला देखील माहिती आहे काही रोखण्यासाठी फक्त ना फक्त 30 धाबा आहेत. लक्ष जे आहे फक्त 30 धाबांचं असताना गोलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे. या वेळेस इनसाइड आउट. डीप एक्स्ट्रा कव्हरला नितीन आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 3. प्रेमनाथ पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस याच बॅटची काढा लागली आहे. विकेट. फलंदाज बाद.
तर अशा प्रकारे पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज किशोर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आतापर्यंत धावा फक्त ना फक्त 3च खर्च केल्यात. प्रेमनाथ पुन्हा एकदा षटकातील शेवटचा बॉल आहे. नवीन फलंदाज किशोर मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहूया किशोर कशा प्रकारे खेळेल. टीम गंगामाता गुंदवलीचे कॅप्टन थोडं स्पीडली केला. आपण उशीर करत आहात. प्लीज विनंती आहे आयोजकांच्या वतीने की आपण थोडं स्पीडली केला. या वेळेस बीट केलाय फलंदाजाला. अजून एक चांगला बॉल आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. काय कमालीची सुरुवात राहिली आहे गंगामाता गुंदवली टीमच्या बाजूने. प्रेमनाथ पाटीलचं हे षटक अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फक्त ना फक्त 3च धावा खर्च केल्यात. वाडा बॉलिंग. उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. पाहूया नवीन गोलंदाज कोण येतोय. चला गंगामाता गुंदवली टीमचे कॅप्टन नवीन गोलंदाज येऊ द्या. धीरज म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 2 महत्वाचं आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. आणि या षटकाची धुरा धीरज म्हात्रे यांच्या खांद्यावरती. पंच आपण देखील लक्ष द्या. मॅचला सुरुवात करा. भरपूर उशीर होत आहे. तुम्ही त्या ठिकाणावर वॉर्न करू शकता. कारण यानंतर अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. षटक क्रमांक 2 धीरज म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पहिला बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक प्रेमनाथ आहेत त्या ठिकाणी. उंचीचा फायदा झालाय कुठेतरी आणि त्या दरम्यान रन आउटची विकेट. फलंदाज बाद. रनआउटची विकेट आपण पाहिली आहे. किशोर बाद झालाय. आणि नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर साऊथ आफ्रिका विपक्ष भारत आज पहिला वन डे आणि पहिल्या वन डे मॅच मध्ये विराट कोहलीचा 100 झालाय. एक आनंदाची गोष्ट. एकशे 2 बॉल मध्ये 103 धावा. नॉट आउट आहे अजून विराट कोहली. यस मात्र आपण बोलूया चालू मॅच कडे. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त ना फक्त एका धावेवर समाधान मानतोय त्या ठिकाणी संदीप. स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवतोय मात्र का ठेवली आहे हे त्याला दाखवावं लागेल. संदीप वर भरपूर मोठी जबाबदारी आहे. षटकातील पुढचा बॉल
यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. प्रेमनाथ आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. अनिल म्हात्रेला देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. रनआउटची विकेट. अनिल म्हात्रेला मैदान सोडावं लागलं. नवीन फलंदाज विनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महत्वाची जोडी टीम कोपरसाठी. संदीप आणि विनायक. धावा धावफलकावर फक्त न फक्त 5 आहेत. 6 आहेत. यस षटकातील लपूटचा बॉल. या वेळेस हा बॉल सोडून दिलाय. दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सात धावा धावफलकावर आहेत. अर्थातच अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. या वेळेस देखील संपर्क हवत असं नाहीये. फक्त न फक्त मिळेल सिंगल. आठ बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 8 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता. हे षटक देखील चांगलं फेकलं जातंय धीरज म्हात्रेच्या माध्यमातून. कारण अजूनही कोणत्या प्रकारे मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये. धीरज पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. समोरच्या दिशेने बॉल उडवला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत. प्रेमनाथ पाटील याआधी चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, मात्र कॅच ड्रॉप केली आहे आणि ती देखील कोणाची? विनायकची. विनायककडे भरपूर मोठी क्षमता आहे. विनायकचा झेल ड्रॉप करणं कदाचित तुम्हाला महाग देखील पडू शकतं. कारण आता 7 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 7 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त न फक्त मिळेल सिंगल. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. धावा धावफलकावर फक्त न फक्त 10 आहेत. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. उर्वरित 6 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. यस विलास बालू पाटील सोबतच शैलेशजी पाटील आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. जॉली स्पोर्ट कामतगर टीमचे चांगले खेळाडू आहेत. थोडं स्पीडली केला. पटकन किती वेळा जाते. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था जी झालेली आहे, लोपेश प्रकाश मुकदम आणि दर्शन धुळे यांच्या माध्यमातून धावा झालेल्या आहेत. अल्फेज सांगत आहे की 10 धावा अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 20 धावा. संपूर्ण या स्पर्धेमध्ये ट्रॉफी ज्या आहेत स्वर्गीय हनुमान आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्या ट्रॉफी देण्यात आलेल्या आहेत. सन्माननीय बंधू हनुमान पाटील यांच्या माध्यमातून. त्याबरोबर
अनित इलेक्ट्रॉनिक्स यांच्या माध्यमातून एक मिक्सर देण्यात आलेला आहे. दुर्गेश भंडारी यांच्या माध्यमातून यश कलेक्शन यांच्या माध्यमातून एक स्पीकर आणि चाय बनवण्याची एक मशीन देण्यात आलेली आहे. अमोल परदेशी यांच्या माध्यमातून मंडप किल्ले दुर्गाडी नंदू मात्रे यांचा स्पेशल टँक्स टायटन गॉगल्स याच्या माध्यमातून 3 गॉगल देण्यात आलेले आहेत ॲज अ कॉमेंटर अँड स्कोरर. थँक्यू. चला मॅचला सुरुवात करा. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे वेदाल कोपर टीमला. बॉलिंग ट्रॅकवर दीपक येतोय. शेवटचं षटक पाहूया दीपक कशा प्रकारे हात आलेल. नाईक जिम यांच्या माध्यमातून एक मोबाईल देण्यात आलेला आहे. कीपॅड मोबाईल आहे. तो मोबाईल नक्कीच जे शॉपचे ओनर आहेत त्याने नक्कीच सांगितलं होतं आम्हाला. या वेळेस ऑन साइडला प्रहार झालाय. फटका चांगला आहे. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 किसा नक्कीच तपासलं जाईल या ठिकाणी. चार धावा चौकार आलाय. षटकातील पुढचा बॉल पहिल्या बॉलवर चौकार आलाय त्या ठिकाणी संदीपच्या बॅट मधून. या वेळेस बॉल सोडून दिलाय. दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतात व्हाईट बॉलचा इशारा. पाच धावा तर आल्यात आतापर्यंत. या वेळेस देखील सुरक्षित आहे फटका. नशिबाची साथ लक फॅक्टर त्या ठिकाणी फलंदाज संदीपच्या बाजूने आपण पाहतोय. बॉल निघून गेलाय 4 धावांसाठी. संदीप आज वेगळ्याच फॉर्म मध्ये आहे. पहिल्या 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच स्वीकारल्या होत्या. गोलंदाजी फलंदाजी भरपूर चांगली राहिली संदीपची आणि आता देखील टीमची धुरा सांभाळतोय. 6 बॉल 20 धावांची आवश्यकता असताना मात्र पहिल्या 2 बॉल मध्ये 9 धावा आल्यात. अर्थातच आता मात्र उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 4 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त ना फक्त मिळेल सिंगल. 3 चेंडू मध्ये 10 बनल्यात मात्र अजूनही 3 चेंडू मागे 10 बनवायचे आहेत. विनायक देखील महत्वाचा खेळाडू आहे टीम कोपरचा. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल
नक्कीच इथे काहीच दिसत नाहीये. पंच तुम्ही जो डिसिजन देणार तो मान्य करावा लागेल दोन्ही टीमला. फलंदाज गोलंदाज पंच सर्व मध्ये आहेत. माधव ठाकरे पंच यांच्या माध्यमातून हा निर्णय लागलेला आहे. चला मॅच सुरू ठेवायची आहे. वेल फार निघून गेलेला आहे. पंच चाचणी स्पर्धेपासून आपण सांगितलेलं आहे वाईट साठी रिव्ह्यू नाहीये असं सूचना आलेल्या आहेत आम्हाला.
बेनिफिट ऑफ गोलंदाजच द्यायचं जर फलंदाज मधून आल्यावर. क्रिकेटचा नियम आहे हा. दोन चेंडू 10 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल दीपक बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेस ऑन साइडला बॉल उडवलाय. बॉल निघून जाईल सीमा पार. मिळतील 6 षटकार. चा फटका सजवलाय त्या ठिकाणी. या 6 धावांच्या मदतीने सामन्यामध्ये रंगत वाढली आहे. वेलकम आमच्यामध्ये बाळा कोहली आणि अमजद शेख यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर 4 धावांची आवश्यकता आहे. मॅच- चेसिंग इज कंपल्सरी. मॅच कोणीही जिंकू द्या, कोणीही आतमध्ये जाणार नाहीये, लक्षात घ्या. आणि लगेच श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. कोणीही आतमध्ये जाऊ नका, सहकार्य करा. दोन्ही टीमचे जे पाठीरेखे आहेत मोठ्या संख्येने आलेले आहेत, त्यांना विनंती असेल की कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. मॅच कोणीही जिंकू द्या, मन जिंकू द्या, प्रेक्षकांची मात्र कोणी आतमध्ये जाऊ नका. शेवटचा बॉल चेसिंग कंपल्सरी. एका बॉलवर 4 धावांची आवश्यकता आहे. वडा मॅच. काय दडलं या शेवटच्या बॉल मध्ये. एक चेंडू 4 धावांची आवश्यकता. दीपक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर विनायक. फुलटॉस आहे, समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 4. बघा कोणी आतमध्ये जाऊ नका. प्रेक्षकांना विनंती आहे. टीम कोपरचे प्रेक्षक चला बाहेर या. आपण बाहेर या, बाहेर सेलिब्रेशन करा. आपण टॉस साठी चला दोन्ही टीमचे कॅप्टन. क्रिकेटचा जिद्द आणि क्रिकेटचा विजय मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. कोपर संघाने करून दाखवलाय मैदानामध्ये. सन्माननीय विवेक म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करत आहोत. सन्माननीय कबीर मामा ठाकरे आपण देखील यायचे टॉस बॉक्स मध्ये.